नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कलमाडी गावामध्ये काल दिनांक 22/12/2025 रोजी प्रेत घेऊन जाण्यासाठी स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता व पुलाची सोय नसल्यामुळे अडचणीचा सामना करून प्रेत अंत्यविधीसाठी घेऊन जावा लागत आहे। अंत्यसंस्कार मरण ही थकले शरण पाहुनी, मेल्यावरही भोगाव्या लागतात मरणयातना, काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता। अंतिम संस्काराला चालत जातात। या पाड्यावरील लोकसंख्या अंदाजे 2.5 ते 3 हजारच्या आसपास असेल, मात्र अद्यापही येथे स्मशानभूमीच नसल्याने काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता, अंतिम संस्काराला चल माझ्या प्रेता असे म्हणण्याची वेळ स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांवर आली आहे। नदीच्या काठावर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात। या स्मशानभूमीचे अंतर 2 ते 2.5 किलोमीटर आहे। स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी कलमाडी त्यामुळे लाकडे, सरपण, इंधन डोक्यावर वाहून घ्यावे लागते। पायरपाडा येथून तर नदी ओलांडून पुराच्या पाण्यातून प्रेत आणावे लागते। त्यामुळे काही वेळा झोळी बांधून प्रेत स्मशानभूमीत अंतिम संस्काराकरिता आणावे लागते। सर्पदंश, विंचू काटा, जंगली प्राणी यांची भीती वाटते। जीव धोक्यात घालून अंत्यसंस्काराला जावे लागते। उघड्यावर अंत्यसंस्कार करताना काही वेळा पावसाळ्यात चितेला अग्नी डाग दिल्यावर पाऊस जोराचा आला तर चिता विझून जाते, त्यामुळे प्रेत पुन्हा सकाळी जाऊन पेटवून द्यावे लागते। एकाच प्रेतावर पुन्हा पुन्हा अंत्यसंस्कार करावे लागतात। स्मशानभूमी शेड्स नसल्याने छप्पर व कुंपणाचा प्रश्न उद्भवत नाही। शासनाला कित्येक वेळा वारंवार मागणी करूनही दखल घेतली गेली नाही। कलमाडी या गावी स्मशानभूमी नसल्याने तान नदीच्या तीरावर उघड्यावर अंत्यसंस्कार केले जाणारे ठिकाण। कलमाडी स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने मरणानंतरही खूप हाल अपेष्टांना सामोरे जावे लागते। अनेक वर्षापासून स्मशानभूमीची मागणी गावकरी कार्यकर्ते व तसेच जस संघटनेची शहादा तालुका अध्यक्ष शैलेश पाडवी यांनी केली आहे। तात्काळ स्मशानभूमी उभारून व्यवस्था करावी। 22 डिसेंबर 2025 रोजी देखील आज आमच्या गावात घटना झालेली आहे। आम्ही शासनाला अजून एक व्हिडिओ बनवून त्यांना जागृत केलेलं होतं, तरी देखील आम्हाला पुलाची सुविधा व पूल येण्या जाण्यासाठी सुविधा केली नाही। म्हणून आम्हाला रस्ते नदी नाल्याने काठ्याच्या रस्त्याने यावं लागतं आणि प्रेत घेऊन आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। शासनाला आमची एवढी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर फरची व पुलाची सोय करून द्यावी, कारण की आमच्या गावात आमदार खासदारांना काही लक्ष देता येत नाही, त्यांच्याकडे टाइम नसेल म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा भेटत नाही। आम्हाला शासनाकडून एवढीच विनंती आहे की आम्हाला नंतर झालेल्या घटनेला व्यवस्थितपणे यायला, त्यांना इथं प्रेत स्मशानभूमी आणण्यापर्यंत आम्हाला पुलाची व्यवस्था करून द्यावी। शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे।